ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 ओम मयूर ज्वेलर्स. स्वतंत्र पार्किंग सुविधा. राज्यामधील विविध शहरांमध्ये लिफ्ट बंद पडणं किंवा नागरिक लिफ्टमध्ये अडकण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. असे असताना या गंभीर विषयाकडे विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. सरकते जिने आणि सरकते मार्ग या संदर्भात विधेयकावरती चर्चा करताना आमदार सत्यजित तांबे यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मुद्दे सभागृहात मांडले आहेत. जुन्या इमारतींमध्ये तसेच काही ठिकाणी योग्य देखभाल न झाल्यामुळे लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, हे त्यांनी निदर्शनास आणून दिलंय. सध्या या विधेयकामध्ये लिफ्टचा कालावधी 20 वर्षांचा निश्चित करण्यात आलाय. मात्र तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत असताना इतका मोठा कालावधी निश्चित करणं योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ठराविक कालावधीनंतर म्हणजेच 4 ते 5 वर्षांनी लिफ्टची अनिवार्य तपासणी करून नव्यानं प्रमाणपत्र देण्याची तरतूद असावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यामध्ये अनेक स्थानिक कंपन्या लिफ्ट निर्मिती करतायत, मात्र त्यांच्या दर्जावरती नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट नियमावली असणं अत्यंत आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलंय. लिफ्टची गुणवत्ता, देखभाल आणि सुरक्षा या बाबींवरती कायद्यामध्ये अधिक कठोर तरतुदी करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी म्हटलंय की यापूर्वी राज्यामध्ये केवळ 2 विद्युत निरीक्षक आणि 71 कर्मचाऱ्यांच्या माध्यमामधून लिफ्ट तपासणी केली जात होती. त्यामुळे अपेक्षित प्रमाणात तपासणी होत नव्हती. मात्र आता ही संख्या वाढवून 519 अधिकाऱ्यांपर्यंत नेण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरती तपासणी यंत्रणा अधिक मजबूत करण्यात येत आहे आणि त्यामुळे लिफ्टची गुणवत्ता तपासणी आणि देखभाल अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच स्थानिक लिफ्ट कंपन्यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील आवश्यक सूचनांचा विचार केला जाईल, असे सभागृहात त्यांनी स्पष्ट केलंय. सभापती महोदय, हे जे विधेयक आणलेलं आहे याचं सर्वप्रथम मी स्वागत करतो, कारण लिफ्टच्या बाबतीमध्ये असा अनुभव आजपर्यंत आहे की ठराविक कार्यालय ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरचा उल्लेख आपण केला, त्या कार्यालयामध्ये येऊन त्याची परवानगी, लायसन्स घ्यावं लागायचं. रिन्युअल करायला कोणी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण काही ठराविक कार्यालयांमध्येच त्याची मान्यता असल्यामुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या लोकांची गैरसोय होत होती. आणि आता या विधेयकाच्या माध्यमातून त्याला डिसेंट्रलाइज करण्याचा एक प्रयत्न आपण केलेला आहे, ज्याच्यातून आता जिल्ह्यामध्ये आपलं असं म्हणणं आहे की त्याची यंत्रणा जी आहे त्याला मान्यता देणारी ती उभी राहणार आहे. त्याबद्दल तुमचं पहिलं तर अभिनंदन या निमित्ताने व्यक्त करतो. पण याच्यामध्ये 2-3 अडचणी आहेत की हे जे प्रकार आपण पाहतो की अनेक वेळा मंत्रालयामधल्या लिफ्टमध्ये सुद्धा लोक अडकतानाचे बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. लिफ्टमध्ये अडकतात. अनेक वेळा तर आपण पाहिलं की जे जुन्या बिल्डिंग आपल्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये लोक अडकतानाचे अनेक प्रसंग हे याच्यामध्ये येत असतात, आपल्या बातम्यांमध्ये वगैरे येतात. मध्यंतरी दरेकर साहेब एका म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये गेलेले, प्रत्येक जण सभासद कधी ना कधी अडकलेला आहे आयुष्यात. हा, आणि तो प्रसंग फार भयानक असतो. म्हणजे अशी परिस्थिती आहे की मंत्रालयातल्या लिफ्टमध्ये तर अशी परिस्थिती आहे की जातानाच भीती वाटते, कारण कोणाला नाही म्हणायची सोय नसते की बाबा तू येऊ नको, आणि ते वजन जास्त होतं, अनेक गोष्टी असतात. आता हे जे आहे याच्यावर इन्स्पेक्शन करणारी जी यंत्रणा आहे, ही मान्यता देणारी यंत्रणाच हीच इन्स्पेक्शन करणारी यंत्रणा आहे.
अडचण याच्यामध्ये अशी झालेली आहे की ह्याला 20-20 वर्ष आपण त्याचं लाईफ टाईम ठेवलेलं आहे. 20 वर्ष एका लिफ्टचा लाईफ तुम्ही तुमच्या बिलामध्ये सांगितलंय का 20 वर्ष त्याचा लाईफ असणार आहे. आणि माझा प्रश्न असा आहे की आता 20 वर्ष आपण कोणत्या टेक्नॉलॉजी बदलती आहे, नवनवीन गोष्टी येत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बदलत असताना 20 वर्षात तर काय कुठंच्या कुठं ती गोष्ट जाणार आहे, तुम्ही एवढ्या वर्षाचं कसं त्याचं टेक्नॉलॉजीचा अंदाज लावू शकता. म्हणून या बिलामध्ये असं पण काहीतरी असायला पाहिजे होतं की जर तुम्ही डिसेंट्रलाइज करताच आहे तर त्याच्यामध्ये रेग्युलर चेकअपसाठी 2 वर्षांनी 4 वर्षांनी काहीतरी तरतूद त्याच्यामध्ये असायला पाहिजे. त्याचं सर्टिफिकेट त्या कंपनीने सादर करायला पाहिजे की बाबा हे सगळं चांगलं चाललेलं आहे वगैरे वगैरे. आज 2-3 अडचणी सभापती महोदय तयार झाल्यात की पूर्वी खूप रेप्युटेड कंपन्याच फक्त लिफ्ट बनवायच्या, आता गल्लोगल्ली गावोगाव लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्या तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यावर मात्र काहीच कंट्रोल नाही आहे सरकारचा, कारण ती एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं कंट्रोल नाही. लोकल लिफ्टच्या कंपन्या ज्या तयार झालेल्या आहेत त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं कंट्रोल नाही आहे. आता ओटीस सारखी लिफ्ट असेल किंवा कोने सारखे असेल किंवा मित्सुबिशी असेल, या रेप्युटेड कंपन्या आहेत. ग्रामीण भागामध्ये हे महागाच्या लिफ्ट कोणी लावत नाही. आता घरोघर लिफ्ट लावल्या जात आहेत, प्रत्येक आस्थापनामध्ये लिफ्ट लावल्या जात आहेत, प्रत्येक बिल्डिंगमध्ये लावल्या जात आहेत. परवा आमच्या संगमनेरच्या पोलीस हाऊसिंगच्या बिल्डिंगचं आम्ही प्लॅनिंग करत होतो आणि प्लॅनिंग करताना आम्ही सांगितलं की आणि म्हाडाच्या पण घरांचं प्लॅनिंग आम्ही करतोय संगमनेरमध्ये. तर त्याचं प्लॅनिंग करताना ते आर्किटेक्टला म्हणलो मी की UDCPR प्रमाणे बांधकाम अलाउड आहे, तर तुम्ही बांधकाम का नाही करत एवढं मोठं. ते म्हणले नाही एवढं उंच आता बांधकाम कसं करायचं, म्हणले की ते लिफ्टचा प्रश्न येईल. लिफ्ट आली की मेंटेनन्स आला की लोक देत नाही, लोकांनी मेंटेनन्स दिला नाही सोसायटीने की ती बंद पडते. हे जे सगळे प्रकार घडतायत त्यामुळं आपला UDCPRचा पण जो नियम आहे त्याचं पण पाहिजे तसं आपण वापर करू शकत नाहीये. आज जागेच्या किमती वाढत असताना व्हर्टिकल ग्रोथ होणं हाच एक पर्याय राहिलेला आहे. म्हणजे बिल्डिंग ह्या उंच झाल्या पाहिजे हाच एकमेव पर्याय राहिलेला आहे. आणि हे होत असताना लिफ्ट असेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सिमिलरली एस्केलेटर जे आहेत त्याचं पण तुमच्या याच्यामध्ये उल्लेख आहे की जे जिने आहेत सरकते जिने. आता आपण सरकते जिने तर रेल्वे स्टेशनवर वगैरे लावलेत, ते कुठं चालतायत की नाही हा खरंच प्रश्न आहे. म्हणजे मी तर कोणत्याच रेल्वे स्टेशनवर तो सरकता जिना चालू परिस्थितीत पाहिलेला नाही आहे. त्यामुळं त्या सरकत्या जिन्यांमध्ये लहान मुलं अडकणे ह्याच्या पण घटना आपण माध्यमांमधून पाहिलेल्या आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे करत असताना या बिलामध्ये 2 तरतुदी असणं आवश्यक होतं. एक म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं पिरियॉडिकली म्हणजे काही ठराविक कालाने त्याची चेकिंग होण्यासाठी किंवा सर्टिफिकेट घेण्यासाठी ह्या कंपन्यांना कंपल्सरी हे त्यांच्यापर्यंत येणं, त्या एजन्सीपर्यंत जी मान्यता देणार आहे त्यांच्यापर्यंत येणं हे गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जे स्थानिक कंपन्या आता एक बनवत आहेत त्यांना पण काही SOP देणं गरजेचं आहे, त्यांना काही नियमावली ठरवणं गरजेचं आहे. कारण त्याचा मेंटेनन्स तर नाहीच आहे, परंतु मुळात त्याची क्वालिटीच नाही आहे. आणि त्या क्वालिटीवर आता तुम्हाला माहिती आहे की मी तर कायम सांगत असतो की रेल्वेमध्ये जगात कोणत्याच ब्रँडच्या गोष्टी ज्या भेटत नाही त्या सगळ्या रेल्वेमध्ये दिसतात तुम्हाला. रेल्वेतला फॅनची कंपनी तुम्हाला कुठंच दिसणार नाही. रेल्वेतलं तुम्हाला हे ऑब्झर्वेशन माझं आहे की रेल्वेमध्ये जे पाण्याच्या बाटलीपासून कुठंच बाहेर मार्केटमध्ये जे भेटणार नाही ते रेल्वेत भेटतं. हा तर हा जो प्रकार आहे म्हणजे चहाचं ते टी बॅग येते ना ती ओपन मार्केटमध्ये भेटूच शकत नाही, ती कोणत्या कंपनीची त्याचं कधीच कळत नाही. तर असंच ह्या जिन्यांच्या बाबतीत पण झालेलं आहे. म्हणजे सरकते जिने असतील किंवा लिफ्ट असतील, कोणी येतंय कंपन्या चालू करतंय, ह्याच्यावर बंधन आणण्यासाठी सरकार काय करणार आहे. जीवाचा प्रश्न आहे. अनेक लोकांना याच्यामध्ये त्रास आहे. शेवटी तिथं 10-15 मिनटं लिफ्टमध्ये अडकणं हा काही चेष्टेचा विषय नाही आहे. अनेक वेळा आपण पाहिले की त्याच्यामध्ये MRI मशीनमध्ये जेव्हा पेशंट जातो तर कॉस्टोफॉबिक होऊन देखील त्याच्यामध्ये अनेक वेळा म्हणजे आपल्या माहितीतले लोक गेलेले आहेत. त्याच्यामुळं लिफ्टमध्ये अडकून सुद्धा इतकी वाईट अवस्था होऊन जाते त्या अडकणाऱ्या माणसाची की एखादा जर वीक पेशंट असेल हार्टचा तर अवस्था वाईट होऊ शकते. त्याच्यामुळं हा प्रश्न काय फक्त तुमच्या त्या मान्यतेपुरता मर्यादित राहता कामा नये,
तर त्याच्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये, त्याच्या रिपेअर्सच्या बाबतीमध्ये, त्याच्या मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये देखील कायद्यामध्ये तरतूद ही असणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. तरी पण आपण त्याचं, कारण मान्यता घेतल्यानंतर परत कोणीच येत नाही तिथे, एकदा मान्यता घेतल्यानंतर येत नाही. त्याच्यामुळे तो 20 वर्षाचा जो कालावधी आपण टाकलेला आहे तो पहिलं तर कमी केला पाहिजे, हा माझी पहिली सूचना आहे. आणि ते डिसेंट्रलाइज करत असताना त्याला 4-5 वर्षांनी एकदा सर्टिफिकेट परत चेक केलं पाहिजे अशी एक सूचना आहे. आणि ते तयार करणाऱ्या ज्या स्थानिक कंपन्या तयार झालेल्या आहेत, आता मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडं, आता ISI मार्क तुम्ही म्हणाल ISI मार्क वगैरे आम्ही घेतलाय वगैरे असं जर काही उत्तर जर तुम्ही दिलं तर मग परत ते हास्यास्पद होऊ शकतं. कारण ISI मार्क सुद्धा आता सहजरित्या उपलब्ध असलेल्या मार्कमधला एक मार्क म्हणजे ISI मार्क आहे. त्यामुळे त्याचं कोणी ISO मानांकन आहे किंवा ISI आहे असं काही उत्तर कृपा करून देऊ नका. उत्तर जे आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये करताना काहीतरी असं तरतूद असली पाहिजे की ते स्ट्रिंजंट त्याच्यामध्ये अटी शर्ती या असल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी देखील सरकारने काहीतरी उपाययोजना कराव्या अशा माझ्या काही सूचना आहेत. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सत्यजित तांबेजींनी जो विषय या ठिकाणी मांडला की स्थानिक कंपन्यासुद्धा लिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग जास्त बनवत आहेत, त्याचा दर्जा वरती लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा ह्या विधेयकामध्ये आपण त्या आपल्या दिलेल्या सूचनाचा अंतर्भाव घेऊया. परंतु हे जे आपण विधेयक आणलेलं आहे की यापूर्वी फक्त 2 विद्युत निरीक्षक आणि 71 अशा लोकांच्या टीमच्या माध्यमातून ह्या सर्व लिफ्ट तपासल्या जात होत्या. वर्षातून जरी आपण 20 वर्षासाठी लायसन्स दिलं तर दरवर्षी एकदा हे लिफ्टची तपासणी करणं आपण करत होतो, परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये होत नव्हतं. म्हणून आपण आता ही संख्या वाढवून 519 या ठिकाणी अधिकाऱ्यांची संख्या झालेली आहे, जेणेकरून ह्याचं विकेंद्रीकरण झालेले जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणीच हे मेंटेनन्स आणि क्वालिटी चेक करणं होणार आहे. मला वाटतं सत्यजितजी अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून रेल्वेने प्रवास आपण केलेला नाही, म्हणून सरकते जिने चालू आहेत की नाही हे आपल्याला माहिती नाही, पण चांगल्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सरकते जिने चांगल्या पद्धतीने चालू असतात. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.